स्कूल व्हॅन रस्त्यानं वेगाने धावत होती. शाळेच्या दिशेने जात असताना चालकाला हार्ट अटॅक आला. चालकाने डोळे मिटले. व्हॅन वेगात होती. व्हॅनमधील मुलं घाबरली, ती रडू लागली आणि याच दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. तर चालक सुनील साहू हे शहरातील एका प्रसिद्ध शाळेची व्हॅन चालवायचे. साहू विवाहित असून त्यांना 6 वर्षाची मुलगी आहे. शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे मुलांना सोडण्यास जात होते. व्हॅन जुन्या भोपाळच्या रेतघाट परिसरात पोहोचताच साहूंच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. अखेरचा झटका मोजत असताना चालक सुनील साहू यांनी मुलं घाबरू नयेत यासाठी प्रयत्न केले. रस्ता वर्दळीचा होता. साहूंची अवस्था पाहून व्हॅनमधील मुलं घाबरली, ती रडू लागली, आरडाओरड करू लागली. सुनील साहू यांचं वय केवळ 27 वर्ष होतं. छातीत कळ आली असतानाही साहूंनी प्रसंगवधान राखलं आणि त्यांनी व्हॅन रस्त्याच्या कडेला लावली. व्हॅन पोलीस चौकीजवळ उभी करून त्यांनी एका सहकार्याला फोन लावला. साहू यांना हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलंय. कुटुंबातील सदस्यांनी शवविच्छेदनास नकार दिला. साहू यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला. काही वेळातच व्हॅनमधील मुलांना नेण्यासाठी दुसरी गाडी आली, पण साहूंनी त्याआधीच जीव सोडला होता. पोलिसांच्या गस्ती पथकानं साहूंना हमीदिया रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी साहूंना मृत घोषित केलं.